नमस्कार, मी तुळशीदास भोईटे. पुढारी न्यूज ओपन फोरम, जिथं पुढारी बोलतात, ब्रेकिंग देतात, मनमोकळेपणानं. इथं उत्तरांची अपेक्षा असते आणि त्यासाठी पुढारी न्यूजची टीम ओपन फोरममध्ये सरळ स्पष्ट प्रश्न विचारते. ओपन फोरममध्ये आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील आंबेडकरी चळवळीतील एक मोठं नाव रामदास आठवले. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आपल्यासोबत आहे. रामदासजी, ओपन फोरममध्ये खरं तर तुमच्यासाठी अगदी तुमच्या मूड सारखा कार्यक्रम आहे हा, की जिथं बेधडकपणे बोलायचं असतं, जिथं कसलीही पर्वा न करता गरजायचंच असतं, त्या ओपन फोरममध्ये तुम्ही आज बोलणार आहात. अर्थातच पहिलाच प्रश्न आहे, रामदासजी, 35 वर्ष म्हणजे 3.5 दशकं तुम्ही आंबेडकरी चळवळीत सातत्याने कार्यरत आहात, लढता आहात. मात्र का कोणास ठाऊक असं म्हटलं जातं की रामदास आठवले मोदी सरकारमध्ये मंत्री झाले, सत्तेची झूल त्यांना पांघरली गेली आणि पॅन्थर गर्जन तर दूरच हो, आता गुरगुरतानाही दिसत नाही, अशी खंत रामदास आठवलेंना मानणारे त्यांचे समर्थकही व्यक्त करतात. असं झालंय का? तुळशीदास भोटेजी, आपण जे सांगितलं, मी गेली अनेक वर्ष आंबेडकरी चळवळीमध्ये आहे. पॅन्थरची मुवमेंट आम्ही चालवलेली आहे आणि संघर्ष करणं ही माझी सातत्यानं भूमिका राहिलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी अन्याय असेल त्या त्या ठिकाणी आवाज उठवणी भूमिका माझी राहिलेली आहे. मंत्री झालो म्हणजे मी काय माझ्या मनातला पॅन्थर मी कुठं हरपलेला आहे असं बिलकुल नाही. माझ्या मनामध्ये, माझ्या अंगामध्ये पॅन्थर आहे, परंतु अनेक वेळेला माझ्यावर काही बंधनं आहे किंवा आमची महायुती जी आहे ते महायुती एनडीएला मला सांभाळायचं आहे आणि अनेक वेळेला काही गोष्टीकडे मी दुर्लक्ष करत असतो. परंतु तुळशीदास भोटेजी, तसा माझा पक्ष गरिबांचा पक्ष आहे, माझा पक्ष इमानदार लोकांचा पक्ष आहे. जी भूमिका घेतली तर ती निभवायची. मी काँग्रेस सोबत असताना मी काँग्रेस सोबत अत्यंत प्रामाणिकपणाने मी राहिलो. आता मी माननीय नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली एनडीए मध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये आहे. आता मी एनडीए मध्ये आहे हे तर दिसतंय, पण महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये आम्ही आहोत की नाही अशा पद्धतीचा प्रश्न लोकांना नक्की पडलेला असेल. कारण या महायुतीमध्ये या ठिकाणी आमचे सगळे मोठे पक्ष एकत्र आलेले आहेत. आमचा पक्ष गरिबांचा पक्ष आहे, आमचा पक्ष छोटा पक्ष आहे. त्यामुळं छोट्या पक्षाच्या संबंधामध्ये गंभीरपणे विचार केला जात नाही, गोष्ट खरी आहे. परंतु आपण जे म्हणालात की माझ्या मधला पॅन्थर गुरगुरत नाही, असं अजिबात नाही आहे. माझ्या मनामध्ये नक्कीच खंत असते ही, तरी आपण स्वीकारलेली भूमिका पुढे घेऊन जायची असा माझा प्रयत्न असतो. माननीय नरेंद्र मोदींच्यावर आपला विश्वास आहे. त्याने आपल्याला त्यांच्या केंद्रामध्ये मंत्रिपद दिलेलं आहे. काँग्रेसच्या काळामध्ये मात्र आपल्याला मंत्रिपद दिलं गेलं नाही. मी त्यावेळेला पंढरपूरमधून निवडून आलो होतो 2009 मध्ये आणि युपीए फर्स्टच्या वेळेला 2004 मध्ये त्यावेळेला मला त्या ठिकाणी मंत्रिपदाची जबाबदारी देणं अत्यंत आवश्यक होतं. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मंत्री झाले, पण मी रिपब्लिकन पक्षाचा मी एकटा आहे म्हणून मला बाजूला ठेवण्यात आलं. मला त्यावेळेला जबाबदारी देणं अत्यंत आवश्यक होतं, परंतु मला सांगण्यात आलं की आपण एकटे आहात. मी तर सांगितलं मी एकटा नाही, मी तुमच्या सोबत आहे. परंतु मी माझ्या पक्षाचा मी एकटाच असल्यामुळे मला त्यावेळेला मंत्रिपद मिळालं नाही. परंतु ठीक आहे, मंत्रिपदाचा विषय अजिबात नाही आहे. माझ्याबद्दल तुळशीदास भोटेजी लोक म्हणतात की आठवलेंना सत्ता पाहिजे, पण मला सत्तेचा अजिबात सत्ता जी आहे ते सत्तेबद्दल मला फार अट्रॅक्शन आहे असं बिलकुल अजिबात नाही आहे. मी सोडून आलेला कार्यकर्ता आहे, पण अनावधानाने मी मंत्री होत नव्हतो. मी 1990 मध्ये मला ज्या वेळेला मंत्रिपदाची जबाबदारी माझ्यावरती आली त्याच्या अगोदर मी मंत्री होईन का नाही मला माहीत नव्हतं, पण अचानकपणे माझ्यावरती जबाबदारी सोपवण्यात आली आणि मी मंत्री म्हणून मी महाराष्ट्रामध्ये 5 वर्ष चांगलं काम मी केलेलं आहे. आणि त्यानंतरही मी रिपब्लिकन पक्षाला वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. रिपब्लिकन पक्ष साऱ्या देशामध्ये वाढतो आहे. नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार स्वतंत्र स्वबळावर निवडून आलेले आहेत आणि अनेक राज्यामध्ये त्रिपुरा असेल,
आसाम असेल, हिमाचल प्रदेश असेल, मिझोराम असेल, अशा अनेक, सिक्कीम असेल, सर्व राज्यामध्ये साऊथ इंडिया, नॉर्थ इंडियामध्ये माझा पक्ष आहे. माझा पक्ष जो आहे हा अंदमान निकोबार मध्ये आहे. लवकरच लक्षद्वीप मध्ये मी जाऊन आलो, त्या ठिकाणी आरपीआय स्थापना होणार आहे. त्यामुळं माझ्या मधला पॅंथर अजूनही जागा आहे. माझ्या मधला पॅंथर अजूनही आहे जागा. माझ्या मधला पॅंथर अजूनही आहे जागा, कारण मी आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा, माझ्याजवळ आहे बाबासाहेबांच्या विचारांचा धागा. तर अशा पद्धतीने माझं काम चाललेलं आहे आणि मी सातत्यानं माझी भूमिका मी मांडत आलेलो आहे. परंतु आपल्याकडे तेवढं लक्ष दिलं जात नाही, गोष्ट खरी आहे. पण माझे नरेंद्र मोदींचे संबंध अत्यंत चांगले आहेत, एकनाथ शिंदेचे अत्यंत चांगले आहेत, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझे संबंध अत्यंत चांगले आहेत, अजितदादा पवार यांच्यासोबत माझे संबंध अत्यंत चांगले आहेत. सगळ्यांच्या सोबत माझे संबंध चांगले आहेत आणि माझा रिस्पेक्ट सगळेजण काय करत असतात, मी त्यांचा रिस्पेक्ट करतो. त्यांच्या एक अडचणी सगळ्यांच्या आहेत. त्यामुळं काही वेळेला मला गप्प बसावं लागतं. बोटेजी, बाबासाहेबांच्या विचारांचा धागा, तो धागा एवढा एखाद्या दोरखंडापेक्षा मजबूत आहे हो. अडचण अशी आहे मात्र रामदासजी, की तुम्ही आता म्हणालात महायुतीचं एक बंधन कुठंतरी सिद्धार्थ हॉस्टेल पासून रस्त्यावर, गल्लीबोळांमध्ये, मोहल्ल्यांमध्ये जो पॅंथर गर्जना करायचा, डरकाळ्या फोडायचा, फक्त गुरगुराचं नाही तर त्यापुढे झेपावताना दिसायचा. जिथं अन्याय तिथं आठवले. महाराष्ट्रासाठी, देशासाठी हे एक समीकरण होतं रामदासजी. असं काय झालंय की ते बंधन, महायुतीचं बंधन, ज्यांना शब्द दिलाय तो पाळायचा. आपण गरीब असलो, गरिबांची पार्टी असलो तरी निष्ठेला कुठं कमी पडायचं नाही, हा तुमचा बाणा. मात्र कुठंतरी महायुतीचं ते बंधन पॅंथरच्या गळ्यातला पट्टा ठरतंय. वाटतंय असं? तुमच्या विरोधात जे कोणी असतील त्यांचाही आरोप असतो असा. काय वाटतं रामदासजी, आहे पट्टा? नाही, पट्टावर असं नाही. म्हणजे मी तशी कोणाची करत नाही थट्टा. माझ्या गळ्यामध्ये कोणाच्या बंधनाचा नाही पट्टा. मी तर आहे धट्टा कट्टा आणि म्हणूनच माझ्या गळ्यामध्ये मी कुणाचाच बंधनाचा घालू शकत नाही पट्टा. माझ्या गळ्यामध्ये जय भीमचा पट्टा आहे, जय महाराष्ट्राचा पट्टा आहे, जय भारतचा पट्टा आहे. पण आपण जे म्हणाला त्या पद्धतीनं काय लोकांना वाटत असेल की मी काहीतरी उलटसुलट बोलावं. परंतु ज्या वेळेला आपले मित्रपक्ष अडचणीमध्ये असतात त्यावेळेला आपण थोडंसं बारकाईने लक्ष देणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणून अनेक वेळेला मी माझी भूमिका एकदम स्पष्टपणे मांडत नाही आहे. माझ्या मनामध्ये जरी काय नाराजी असलीही तरी अलीकडे अडचण हीच झालेली आहे की महायुतीमध्ये आपले दोन मोठे पार्टनर आल्यामुळं माननीय एकनाथ शिंदे जे आलेले आहेत त्यांचं स्वागतच आहे, अजितदादा पवार आलेले त्यांचं स्वागतच आहे. पण मी एक आठवण करून देतो की माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मी 2011 मध्ये भेटलो होतो आणि बाळासाहेबांनी माझ्या समोर एक प्रस्ताव ठेवला होता की शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली पाहिजे. त्यानंतर मी सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरलो आणि सगळे विचारवंत आहेत, आंबेडकर विचारवंत आहेत, पत्रकार आहेत, कार्यकर्ते आहेत, संपादक आहेत, काही अधिकारी वर्ग आहे, या सगळ्यांसोबत मी चर्चा केली आणि भोटेजी मला सगळ्यांनी सांगितलं की आपण बीजेपी शिवसेनेसोबत जायला काही हरकत नाही. आणि मी 8 महिने याचा अभ्यास केला आणि त्यानंतर मी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं मी निर्णय घेताना विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे, कार्यकर्त्यांनी विचारून मी निर्णय घेतलेला आहे. तर त्या पद्धतीने आता मी यांच्यासोबत आलेलो आहे. पण आता महायुतीमध्ये रिपब्लिकन पक्षाचं नाव कुठं येत नाही आहे, कारण आता 3 पक्षाचं सरकार अशा पद्धतीची भूमिका मांडली जाते. पण आता इतर मित्रपक्ष अनेक असल्यामुळं महायुतीच्या लोकांनी, नेत्यांची अडचण आहे की आठवलेंचं नाव तिथं पुढे आणायचं असेल तर तिथं जोगेंद्र गवाडे आमच्या सोबत आलेले आहेत, प्रहारचे बच्चू कडू आलेले आहेत, विनय कोरे आमच्या सोबत आहेत, त्यानंतर आपले महादेव जानकर आहेत, त्यानंतर आमचे सदाभाऊ होत आहेत, विनायक मिटिंगची पार्टी आमच्या सोबत आहे. अशा अनेक पार्ट्या ज्या आहेत त्या सोबत असल्यामुळं
त्यांची अडचण कदाचित ही आहे की बाबा आपलं नाव पुढे आणलं की बाकीच्या लोकांची नाव पुढे आणावी लागतील. त्यामुळं अशी परिस्थिती आहे. पण आपल्याला माहित आहे की मी काँग्रेस अलायन्स सोबत असताना त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला फोटो छापायचे त्यावेळेला पहिला फोटो सोनिया गांधीचा असायचा, दुसरा फोटो शरद पवारांचा असायचा आणि तिसरा फोटो माझा असायचा. पण आता माझा फोटो कुठं दिसत नाही आहे आणि दिसला तर छोटासा फोटो माझा छापला जातो, ही गोष्ट खरी आहे. पण माझ्या पाठीमागे मोठी व्होट बँक आहे, गावागावाशी माझा संपर्क आहे, कार्यकर्त्यांचा एक फार मोठा जल्लोष माझ्यासोबत असतो. माझ्या सभा ज्या असतात त्या सभा फार मोठ्या नसल्या तरी लोकांमध्ये प्रचंड उत्साह असतो. तर या सगळ्या गोष्टी आहेत. पण आता यांची पण अडचण आहे. माननीय एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांची अडचण आहे. त्यामुळं माझी अडचण अशा पद्धतीनं आहे. त्यामुळे आता काही गोष्टी सहन करणं अत्यंत आवश्यक आहेत. आणि माझ्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे, समाजामध्ये नाराजी आहे की आरपीआयचं नाव कुठं घेतलं जात नाही आहे. आणि आरपीआयचा रिपब्लिकन पक्ष जो आहे, मी जो अगोदर सांगत होतो की ज्यावेळेला शिवसेना भाजप एकत्र होते त्यानंतर आरपीआय ज्यावेळेला त्यांच्यासोबत आला त्यावेळेला युती जी महायुती झालेली आहे, ही महायुती आता झालेली नाही आहे. आरपीआय त्यामध्ये आल्यानंतर ती महायुती झालेली आहे. त्यामुळं आता ही अशा पद्धतीची थोडीशी अडचण आहे. त्यामुळे मी तर समजून घेतो. पण तरी जर दलित वोट बँक जी आहे ती आपल्याकडे अट्रॅक्ट करायची असेल, दलितांची मतं आपल्याला हवी असतील तर दलित नेत्याच्या संबंधामध्ये थोडंसं त्याला प्रोजेक्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. पण असं दिसत नाही आहे. तर त्याचा विचार महायुतीच्या नेत्यांनी करावा असं आपलं म्हणणं आहे. वरती माझे संबंध अत्यंत चांगले आहेत, मोदी साहेबांचे संबंध चांगले आहेत, अमित भाईचे चांगले आहेत, जे.पी. नड्डांचे चांगले आहेत संबंध माझे, या लोकांचे संबंध माझे तर चांगले आहेत. पण या त्यांच्या अडचणी आहेत. पण त्या अडचणीतूनही त्यांनी जबाबदारी आपली झटकता कामा नये. त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा विचार केला पाहिजे. आता तुम्ही सगळ्या जागांच्या बद्दल तुम्ही त्या ठिकाणी त्यांचे वादविवाद सुरू आहेत. पण माझाही पक्ष आहे. देशभरामध्ये लोक वाट बघतायत की रिपब्लिकन पक्षाला 1-2 तिकीट मिळणार आहेत की नाहीत. मी लोकसभेमध्ये यावं अशी लोकांची प्रामाणिक इच्छा आहे. पण आरपीआयला कुठं सीट देण्याच्या संबंधातली चर्चा काही दिसत नाही आहे. मला बोलवून माझ्याबरोबर चर्चा करणं अत्यंत आवश्यक आहे. तसं काही ते दिसत नाही आहे. तर माझ्या पक्षाला संधी मिळाली पाहिजे, माझ्या पक्षाला 1-2 जागा मिळाल्या पाहिजेत अशी माझी सुद्धा आग्रही मागणी आहे. तुळशीदासजी, आठवलेनं जे आठवतंय ते काय या महायुतीचे नेते विसरतात आहे. म्हणजे एनडीए, तुम्ही सांगा, तुम्ही जी ईशान्येतली राज्य सांगितली, नागालँड, त्रिपुरा, उत्तरेतले हरियाणा सांगितलं, मी तुम्हाला आठवण करून देतो उत्तर प्रदेशमध्ये तुमचं अस्तित्व आहे. बसपाच्या विरोधात तुम्हाला वापरून घेतलंय, होय वापरून घेतलंय. मध्य प्रदेश, तिकडे तुमच्या पार्टीचं अस्तित्व आहे. गुजरातमध्ये निवडणुकीच्या वेळी निळा झेंडा तुमचा लागतोच यांना. महाराष्ट्रात तर सांगायला नको. सर्वात जास्त महायुतीमध्ये जर एक वोट बँक, जो शब्द तुम्ही वापरला, ती निळी वोट बँक तुम्हीच मिळवून देता रामदासजी. नरेंद्र मोदींचं तुमचं चांगलं, एकनाथ शिंदेंशी तुमचं चांगलं, अजित दादा सुद्धा तुम्हाला मानतात. पण असं का होतं महाराष्ट्रात? आज कोल्हापूरमध्ये कार्यक्रम आहे, सामाजिक न्याय भवनाचं उद्घाटन आहे. शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, त्यांची स्मृती तिकडं जपली जाणार आहे. रायगडमध्ये, पनवेलमध्ये तसे कार्यक्रम होतात. असं का घडतं की त्यावेळी नेमका आठवलेंना महायुतीचे हे सत्ताधारी न दिसणाऱ्या तुमच्या कुबड्या घेऊन उभे असतात निवडणुकीत, ते विसरून जातात तुम्हाला. का आज आठवले मुंबईत बसल्यात, का कोल्हापुरात मानाचं स्थानी नाही आहेत, यावर बोलावं लागेल रामदासजी. आता मी सांगितलं तुळशीदासजी की आता हे सामाजिक न्याय खात्याचा कार्यक्रम आहे आणि माणगाव हे ठिकाण आमच्यासाठी अत्यंत ऐतिहासिक ठिकाण आहे. 1920 मध्ये छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी एकत्र आले होते आणि बहिष्कृत परिषद त्या ठिकाणी ठेवण्यात आली होती. आणि त्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांनी दलितांना सांगितलं होतं की दलितांनो, मी तुमचा नेता नसून हे डॉक्टर आपले आंबेडकर जे आहेत ते आपले नेते आहेत. अशा पद्धतीची भूमिका शाहू महाराजांनी मांडली होती. तर तिथं माणगावमध्ये मोठं स्मारक होतंय, त्याचं लोकार्पण सोहळा आज आहे.
पण मला आज सकाळी फोन आला एक आमच्या कार्यकर्त्याचा की शुभेच्छा द्या, तर मी व्हिडिओवर शुभेच्छा दिलेल्या आहेत, पण आपल्याला त्याचं निमंत्रण आलेलं नाही आहे. आणि आता बऱ्याच वेळेला असं होतंय की म्हणजे सरकार जाते सगळ्यांच्या दारी, पण आम्ही असतो आमच्या घरी. म्हणजे आम्हाला काही ते कुणी तर सांगत नाही आहेत, आमच्या कार्यकर्त्यांना सांगत नाही आहेत. आमचे निळे झेंडे लावले पाहिजेत ते आमच्या कार्यकर्त्यांना सांगत नाही आहेत. 3 पक्षाचं सरकार अशा पद्धतीची चर्चा नेहमी केली जाते. बरोबर आहे, 3 पक्षाचं सरकार आहे, कारण माझ्या पक्षाचा मंत्री नाही आहे. माझा समाज एवढा माझ्या पाठीमाग असताना एखादा मंत्री करायला हवा होता. माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो होतो, ते बोलले छोटं मंत्रिमंडळ करायचं आहे. छोटं मंत्रिमंडळ करायचं आहे तर त्यामध्ये आमचा एखादा मंत्री असायला काय हरकत होता. एक मंत्री आरपीआयचा झाला असता तर लोकांमध्ये अजूनही चांगली वातावरण तयार झालं असतं. पण माननीय देवेंद्र फडणवीस म्हणाले की माझी अडचण आहे, आता छोटं मंत्रिमंडळ होणार आहे आणि विस्ताराच्या वेळेला नक्की आपण आपला मंत्री घेऊ. पण आमचा विस्तार होण्याऐवजी अजितदादांचा विस्तार झाला आणि आमचा विस्तार असाच राहिलेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर त्यांनी विस्तार करावा, राहिलेले मंत्रिपद लवकरात लवकर भरावीत. अजून 7-8 महिने आहेत आणि रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिपदाची संधी द्यावी, अशा पद्धतीची आमची मागणी आहे. आम्ही आपले मित्र आहोत, आपल्यासाठी झटणारे आम्ही लोक आहोत. नरेंद्र मोदींचा जो कारभार आहे तो देशभरामध्ये मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. सगळ्या देशामध्ये सर्वात जास्त दौरे माझे असतात. प्रत्येक आठवड्याला मी माझ्या 3-4 राज्यामध्ये मी असतो आणि त्या ठिकाणी आमच्या सरकारने केलेलं काम, माननीय मोदी सरकारने केलेलं जे काम आहे त्या कामाच्या संबंधातली भूमिका मी मांडतो. प्रेस कॉन्फरन्स त्या ठिकाणी घेतो आणि सर्व राज्यामध्ये मी मांडलेली भूमिका तिथं छापून येते, मीडियामध्ये येते. त्यामुळं मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीचा विचार करून लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार करावा. आणि माननीय देवेंद्र फडणवीसांना माझी विनंती आहे की त्यांनी एक मंत्रिपद आम्हाला द्यावं, लवकरात लवकर महामंडळ करावीत. ज्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये जे पालकमंत्री आहेत, हे पालकमंत्री आमच्या लोकांना कोणी विचारत नाही आहेत. पालकमंत्री आमच्या एका कार्यकर्त्याला DPDC आहे, बाकीच्या कमिटी आहेत, त्याच्यावर घ्यायला पाहिजे, पण त्या ठिकाणी घेत नाही आहेत. म्हणजे RPI कुठं आहे याचा पत्ता लागत नाही आहे. आणि मला कार्यकर्ते सारखे फोन करतात, मला सांगतात, ते नाराजी व्यक्त करतात. या गोष्टीचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. मला वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी सगळ्या पालकमंत्र्यांना आदेश दिले पाहिजेत की रिपब्लिकन पक्ष आपल्या सोबत आहे, पहिल्यापासून आपल्या सोबत आहे, तर या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे. मला एकट्याला मंत्री केले ठीक आहे, परंतु बाकीच्या कार्यकर्त्यांना संधी दिली जात नाही आहे. लवकरात लवकर महामंडळ करावी, त्यामध्ये आमच्या पक्षाला संधी द्यावी. 2-3 ठिकाणी आमच्या पक्षाचे चेअरमन करावेत, काय महामंडळाचे सदस्यपद आम्हाला द्यावीत. तर हे काम लवकरात लवकर होणं अत्यंत आवश्यक आहे, पण असं होताना दिसत नाही आहे. आणि म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस यांनी थोडं लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे, मुख्यमंत्र्यांनी लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आमच्या कार्यकर्त्यामध्ये, समाजामध्ये जास्त नाराजी निर्माण होणं हे आपल्यासाठी योग्य नाही आहे. आपल्याला मतदार जे आहे ते मतदार आपल्या बाजूला वळवायचे आहेत, आपल्याला मतदान करून घ्यायचं आहे, आपल्याला 45 जागा जिंकायच्या आहेत. त्यामुळे दलित मतदारांकडे दुर्लक्ष होऊन चालणार नाही. दलित मतदारांकडे चांगल्या पद्धतीनं पाहिलं पाहिजे आणि त्या मतदारांना अट्रॅक्ट करण्यासाठी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. तुळशीदासजी, मोठी ब्रेकिंग मगाशी खरं तर तुम्ही दिलीत, ती म्हणजे महायुतीचे नेते, NDAचे नेते ज्या पद्धतीनं रामदास आठवलेंच्या RPI कडे दुर्लक्ष करतायत, त्यामुळे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये, मतदारांमध्ये तीव्र नाराजी आहे. ही मोठी ब्रेकिंग आहे निवडणुकीच्या तोंडावरची. रामदासजी, आणखी एक प्रश्न, तुम्ही आता मतदारांपर्यंत पोहोचलेलात, स्पष्ट शब्दात सांगा, सत्तेच्या वाटेकरी असणाऱ्या, हक्कदार, खरं तर मी म्हणेन हक्कदार असणाऱ्या RPIला, कार्यकर्त्यांना, नेत्यांना सत्तेचं लाभार्थी बनण्यापासून वंचित ठेवणं येणाऱ्या निवडणुकीत मतदारांना याचा फटका बसू शकेल? स्पष्ट शब्दात सांगा. जर ती नाराजी दूर केली नाही तर मतदानामध्ये मतदार याचा फटका देतील. रामदासजी, आता आपण म्हणताय त्याप्रमाणे मतदार हा आमच्या सोबत आहे, मी सांगेल त्या पद्धतीने ऐकणारा मतदार आहे. पण जी नाराजी आहे ती थोडी दूर करणं अत्यंत आवश्यक आहे.
मला रोज कार्यकर्त्यांचे फोन येतात की आम्हाला हे मिळालं नाही, ते मिळालं नाही, अशा पद्धतीची चर्चा आहे. ज्या वेळेला मी अगोदरी म्हणालो की शासन आपल्या दारी एक कार्यक्रम होतात, त्यावेळेला आमच्या कार्यकर्त्यांना ते सांगितलं पाहिजे. आमचे कार्यकर्ते त्यामध्ये सहभागी होऊ शकतात, पण आरपीआयला कुठेही सांगितलं जात नाही. तिन्ही पक्षाच्या लोकांचाच त्या ठिकाणी चिठ्ठी लागलेले असतात. तर हे थोडंसं कुठंतरी खटकणार आहे. मागच्या एका वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीमध्ये मी म्हणालो होतो, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये देवेंद्रजी होते, त्यावेळेला अजित दादा होते. त्या बैठकीमध्ये मी त्यांना सांगितलं होतं की बाबा असं होतंय, आपल्याला 3 पक्षाचे झेंडे लागतात आणि आरपीआयचा झेंडा ते दिसत नाही आहे. त्यामुळं लोकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे, नाराजी आहे. तर त्यासाठी ती नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न होणं अत्यंत आवश्यक आहे. रिपब्लिकन पक्षाला थोडं मानाचं स्थान मिळणं अत्यंत आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने मला वाटतं की सगळे नेते जाणकार आहेत आणि त्याचा ते विचार करतील अशी मला अपेक्षा आहे. रामदासजी, स्पष्ट शब्दात फक्त हा शेवटचा, कारण मला आता टीम आतुर आहे तुमच्याशी बोलण्यासाठी. तुमची कविता तर तुम्ही ऐकवलीच. पुन्हा मगाशी तुम्ही म्हणालात ना, शासन आपल्या दारी, पण आठवले मात्र आपल्या घरी, असं दिसून येतं. त्यातून तुम्ही स्पष्ट शब्दात बोला ना की लोकांमध्ये नाराजी आहे, याचा फटका मतदानातून दिसेल. याबद्दल अलर्ट जारी करा तुम्ही. नाही, आपण म्हणताय त्या पद्धतीने नाराजी आहे, पण ती नाराजी दूर होऊ शकेल. कारण मी इथं आहे, मी तर माझ्या मतदारांवर माझा कमांड आहे, माझ्या कार्यकर्त्यांवरती कमांड आहे. पण आमचा विचार थोडा गंभीरपणे करण्याची जबाबदारी बीजेपीची आहे. भारतीय जनता पार्टीने आरपीआयला सोबत घेतलेला आहे. आणि ज्या वेळेला शिवसेना भाजपमध्ये फूट झाली, त्यावेळेला भोटीजी मी बीजेपी सोबत जाण्याचा निर्णय घेतला. मला उद्धव ठाकरेंनी मला ऑफर दिली होती की तुम्हाला उपमुख्यमंत्री करतो, त्यानंतर किंवा तुम्हाला आनंद गीतेचं मंत्रिपद देतो, तुम्ही आमच्या सोबत या. पण त्यावेळेला मी निर्णय घेतला की नाही, मला राज्यसभा बीजेपीने दिलेली आहे. नरेंद्र मोदींचं काम अत्यंत उत्कृष्ट आहे आणि देवेंद्र फडणवीस चांगले मुख्यमंत्री म्हणून राहिलेले आहेत. त्यामुळं मला बीजेपी सोबत जाणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून मी त्यांच्या ऑफरला डावलून मी बीजेपी सोबत आलेलो आहे. त्यामुळं बीजेपीने थोडासा गंभीरपणे त्याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. नवीन मोठे पार्टनर आलेत म्हणून बाकीच्यांना विसरणं योग्य नाही आहे. आठवलेजी, तुम्ही आता ही जी खतखत व्यक्त करताय की आरपीआयला भाजपने किंवा महायुतीनं गृहीत धरायला सुरुवात केलेली आहे, तर पुढारीच्या ओपन फोरमवर तुम्ही ही खतखत व्यक्त करताय. पण तुम्ही ही खतखत कधी फडणवीसांशी पर्सनली कधी बोलून व्यक्त केली आहे का? आणि जर केली असेल तर त्यांची प्रतिक्रिया काय होती? हा, देवेंद्रजींना बोललेलो आहे. देवेंद्रजींनी तर आपण सगळे करणार आहोत, आपल्याला मंत्रिपद देणार आहोत, ज्यावेळेला विस्तार होईल त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं आहे. आणि बाकीच्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत की आम्ही पालकमंत्र्यांना सांगितलेलं आहे. पण आता अजून ते काय पालकमंत्र्यांच्याकडून काय सहकार्य मिळत नाही अशी कार्यकर्त्यांची खंत आहे. उदाहरणार्थ आमचे एक अशोक गायकवाड एक जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत साताऱ्याचे. तर अनेक ज्युनियर लोक जे आहेत, अनेक ज्युनियर कार्यकर्त्यांना त्या डेप्युटेशनवर घेण्यात आलं, पण अशोक गायकवाड यांना घेतलं गेलं नाही. बीजेपीच्या अध्यक्षांनी ते त्या ठिकाणी धैर्यशील जे आहे त्यांनी ते नाव दिलं होतं, धैर्यशील कदम. पण शंभूराजे देसाईंकडून ते काय ते नाव अगोदर आलं नाही. त्यांनी सगळ्या जागा अगोदर भरलेल्या होत्या. नंतर मग त्यांनी नावं पाठवलेली आहेत. मी ज्यावेळेला त्यांना फोन करून सांगितलं त्यावेळेला ते म्हणाले की मी मुख्यमंत्र्यांना आणि डेप्युटी सीएमना पत्र लिहितोय आणि आपण ते करून घेऊ. पण अद्याप काही तिथं झालेलं नाही आहे. त्यामुळं आमच्या कार्यकर्त्यांना वाटतं की डीपीडीसीचा एक तरी माणूस आमचा काय घेतला पाहिजे. तर आरपीआयच्याकडे काही लक्ष दिलं तर जात नाही आहे असं मला वाटतं. हा, आठवलेजी, तुम्ही तेच म्हणताय की आरपीआयकडे लक्ष दिलं जात नाहीये. आणि मगापासून तुमच्या बोलण्यातून एक गोष्ट जाणवते की महामंडळाचं अध्यक्षपद सोडा, साधा सदस्य देखील तुमच्या पक्षाकडे केला जात नाहीये. मग रामदास आठवले ना, त्यांच्या पक्षाचं भवितव्य काय दिसतं? स्वतःला मिळालेलं एक राज्यमंत्रीपद केंद्रात, एवढंच फक्त विजन आहे का आरपीआयचं सध्या? तेवढ्यावर तुम्ही खुश आहात का? नाही, खुश नाही ना, मी खुश नाही आहे. माझ्या मंत्रिपदाबद्दल मी खुश नाही आहे. मला एकट्याला मिळालं म्हणजे आता, पण मागच्या वेळेला देवेंद्रजी असताना त्यावेळेला आमचे अविनाश भातेकरांना मंत्री केलेलं होतं. राजा सर्वोदयना महात्मा फुले महामंडळाचं चेअरमन मिळालं होतं.
त्या काळामध्ये अनेक लोकांना ते सत्तेचा सहभाग मिळाला होता. पण आता हे सरकार 1.5 वर्षापासून आल्यानंतर मात्र हे लवकर होत नाहीये, म्हणजे लवकर कमिट्या होत नाही आहेत आणि झाल्या तर त्यामध्ये आमच्या लोकांचा पत्ता नसतो, अशी परिस्थिती आहे. तुम्ही खुश नसताना सुद्धा तुम्ही सरकार सोबत का आहात? काय नेमकी नामुष्की? म्हणजे हे कसलं झालं की खुश नाहीये मी, तुम्ही उघडपणे सांगताय ओपन फोरम मध्ये, नाही. आणि तरी देखील तुम्ही सरकार सोबत आहात, तरी देखील तुम्ही फडणवीसांचं, नरेंद्र मोदींचं कौतुक करत आहात. म्हणजे हे दोन्ही दगडांवर म्हणजे एक म्हणजे ह्याच्या तुमच्या अशा भूमिकेमुळे तुमचा कार्यकर्ता देखील संभ्रमात असेल. माझा कार्यकर्ता संदर्भात नाही आहे. म्हणजे आता आपल्याला एकतर नरेंद्र मोदी यांनी अनेक कामं केलेली आहे. नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांचं संविधान मजबूत करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण त्यांना ते सांगतायत की संविधान बदलणार आहे. तर आता नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाला संविधान सदन नाम दिलेलं आहे. त्यामुळे संविधान हे असं आहे की ते कोणी बदलू शकत नाही, पण ते वावटळ्या उठवण्याचा प्रयत्न होतो, लोकांना गुमराह करण्याचा प्रयत्न होतो आणि हे सरकार संविधान बदलणार अशा पद्धतीच्या भावना निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. तर मी यासाठीच सरकारसोबत आहे की नरेंद्र मोदी यांनी बरीचशी मोठी कामं केलेली आहेत. यासाठीच त्या ठिकाणी आहे की देशभरातल्या दलितांचं संघटन मला उभं करायचं आहे. मी मंत्री असल्यामुळं देशभरामध्ये माझा पक्ष उभा राहिलेला आहे. मी माझा पक्ष सगळ्या देशामध्ये वाढतो आहे आणि निळा झेंडा ज्या ठिकाणी नव्हता त्या नागालँडमध्ये मी 2 आमदार निवडून आणलेले आहेत. पण किमान एक तरी जागा आम्हाला मिळाली पाहिजे याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. ते करतील अशी अपेक्षा आहे. आठवलेजी, ह्या नाराजीची काही टाइमलाईन तुम्ही डिस्कस केलेली आहे का? म्हणजे किती काळ अजून तुम्ही ही नाराज राहू शकता? नाही, मार्ग निघेल याच्यातून. मार्ग निघेल. आम्हाला एखादी सीट आपली आरपीआयला द्यावी, त्यानंतर सत्तेमध्ये सहभाग देण्याच्या संबंधामध्ये आता निवडणुकीची धामधूम आहे. तर 2 महिने महाराष्ट्रामध्ये आपल्याला मोठं काम करायचं आहे, देशामध्ये मोठं काम करायचं आहे. नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि मी एवढंच सांगतो की मी कधी जात नाही माघारी. मी कधीच जात नाही माघारी, कारण माझ्यासोबत आहे पुढारी. मी कधीच जात नाही माघारी, कारण माझ्या मागे आहे पुढारी. नरेंद्र मोदींच्या मुळे जागी झालेली आहे गावागावातली नारी. नरेंद्र मोदीच्या मुळे गावागावातली जागी झालेली आहे नारी. म्हणूनच आता प्रधानमंत्री पदाची त्यांचीच आहे भारी. आत्ता तुम्ही एनडीए बरोबर आहात आणि याच्यापूर्वी तुम्हाला युपीए बरोबर काम करण्याचा सुद्धा अनुभव आहे, जी सध्या एनडीए नावाने जी आघाडी आहे. तुम्हाला शरद पवारांबरोबर काम करण्याचा सुद्धा अनुभव आहे, काँग्रेस बरोबर सुद्धा काम करण्याचा अनुभव आहे. मित्रपक्षांना सांभाळून घेण्याच्या बाबतीत या दोन्हीकडे काय प्लस मायनस पॉइंट दिसले तुम्हाला? मी काँग्रेस सोबत असतानाही त्यावेळेलाही फक्त फोटोचा विषय मी सांगितलं तेवढा फोटो छापत होते. काँग्रेसच्या वेळेला काय सत्तेचा वाटा तेवढा विशेष करून मिळत होता असं अजिबात नाही आहे. पवार साहेबांच्या बरोबर काम केलेलं आहे. ते अत्यंत सक्षम आणि धाडसी नेते आहेत, त्यांना अनुभव असणारे नेते आहेत आणि त्यांच्यामुळं मला पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिपदावर जाण्याची संधी मिळाली होती. रिपब्लिकन पक्षाच्या पाठिंब्यामुळं काँग्रेस सत्तेवर आला होता, काँग्रेस पक्ष. त्यामुळं आरपीआयला संधी मिळाली. पण एक गोष्ट माझ्या मनामध्ये होती की जर आम्ही सगळे आरपीआयने मिळून, माननीय प्रकाश आंबेडकर, RS गवई, योगेंद्र कवाडे आणि मी मिळून, आणि जर आम्ही काँग्रेसला पाठिंबा दिला असता एकत्रितपणे, तर आपल्याला त्यावेळेला जवळजवळ 25-30% सत्तेची भागीदारी मिळाली असती 90 मध्ये आणि आपल्या पक्षाचे 12, 14, 15 मंत्री झाले असते. 20-25 आमदार आपण निवडून आणू शकलो असतो. पण मी एकटा तिकडे गेल्यामुळे मला एकट्याला मंत्री बनवण्यात आलं. पण त्यावेळेला आमचं आरपीआयचं ऐक्य होतं पण ते ऐक्य लगेच तुटलं. पण त्यावेळेला ऐक्य टिकलं असताना आम्ही सगळे एकत्र राहिलो असतो तर आम्हाला एवढी मोठीच सत्ता मिळाली असती. आणि मग काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार, शिवसेना भाजपचं सरकार, अशा पद्धतीचे सरकार होतं. तसं काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्षाचं सरकार आलं असतं आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये एक पॉलिटिकल स्ट्रेंथ जी आहे ती आपली मोठी पॉवर म्हणून उभी राहिली असती. तर तसं काही तर झालं नाही. माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला आपलं ऐकलं नाही. ते जनता दलासोबत गेले. पण मी सांगत होतो की जनता दलासोबत जाऊन उपयोग नाही आहे, कारण त्यांची ताकद महाराष्ट्रामध्ये नगण्य आहे. त्यामुळं आपण काँग्रेस सोबत जायला पाहिजे. पण माझं त्यावेळेला ऐकलं नाही. पण त्यावेळेला मग आमचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. आणि बोटेजी नंतर आम्ही 95 मध्ये नंतर पुन्हा एकत्र आलो. 96 मध्ये आम्ही निवडणुका लढलो
आणि 11 जागावर आम्ही लढलो त्यावेळेला पक्षाला मान्यता मिळाली. पक्षाचा एक माणूस निवडून आला नाही, पण आम्हाला मान्यता एवढी मतं आम्हाला मिळाली होती आणि त्यावेळेला 4.84% मतं आम्हाला मिळाली होती. आता लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत, तर अशा परिस्थितीमध्ये प्रश्न हा मी थोडासा बदलून असं विचारतो की दोघांनी एकमेकांकडनं काय शिकलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाही, दोघांनी शिकलं पाहिजे म्हणजे आता एक तर त्यांचा अनुभव तर आहे, पण आता काँग्रेस अलायन्सच्या काळामध्ये तर मी युपीए सोबत होतो, पण युपीए मध्ये निर्णय होत नव्हते. युपीए मध्ये मी होतोच, मी खासदार म्हणून होतोच, परंतु जसे निर्णय मोदींच्या काळामध्ये होत आहेत तसे होत नव्हते. आणि आता मोदीजी अत्यंत ऍक्टिव्हपणे काम करणारे नेते आहेत, अत्यंत दिलदार नेते आहेत, अत्यंत संघर्षशील नेते आहेत, अत्यंत डेमोक्रेटिक नेते आहेत. त्यांच्याबद्दल ते हुकुमशाह आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत अशी भूमिका मांडली जाते. त्यांना परिवार नाही अशा पद्धतीची भूमिका मांडली जाते. पण नरेंद्र मोदींनी सांगितलेलं आहे की सगळा देश माझा परिवार आहे, 140 करोड लोक माझे परिवाराचे आहेत. त्यामुळे ठीक आहे, त्यामुळं हा जो अनुभव मला आहे तो या काळामध्ये निर्णय मोठे झालेले आहेत. आणि म्हणून काही नाराजी जरी असलीही तरी आपल्याला एनडीए सोबत राहणं अत्यंत आवश्यक आहे, महाराष्ट्रामध्ये महायुती सोबत राहणं अत्यंत आवश्यक आहे. ही माझी जबाबदारी आहे आणि म्हणून मी त्यांच्यासोबत आहे. उद्या जर सत्ता बदल झाला राज्यामध्ये किंवा केंद्रामध्ये, तरी सुद्धा तुम्ही एनडीए बरोबर आणि राज्यात महायुती बरोबर राहणार हे तुम्ही आत्ताच ठरवून टाकलेलं आहे का? हा, हो, मी ठरवून टाकलेलं आहे की मी महायुती सोबतच राहणार आहे, देशामध्ये एनडीए सोबतच राहणार आहे. आणि सत्ता येणार आहे, एनडीएची सत्ता येणार आहे. सगळे देशातले रिपोर्ट, जगातले रिपोर्ट असे आहेत की नरेंद्र मोदीजी पंतप्रधान बनणार आहेत. त्यामुळं किंवा ते सत्तेवर न येणार याचा विषयच नाही आहे, ते सत्तेवर येणारच आहेत. आणि ते सत्तेवर येणार आहेत म्हणून मी त्यांच्यासोबत आहे असं नाही आहे. मी त्यांनी निर्णय घेतलेले म्हणून त्यांच्यासोबत आहे. त्यामुळे माझ्या निर्णयामध्ये कसलाही बदल होणार नाही. महाराष्ट्रामध्ये मी महायुती सोबतच राहणार आहे आणि देशामध्ये एनडीए सोबतच मी राहणार आहे. तुळशीदासजी, ओपन फोरमचा शेवटचा टप्पा. रामदास आठवले असंच बोलत राहतील आणि पुढारी न्यूजची टीम असेच सरळ स्पष्ट प्रश्न विचारत राहील. आठवले साहेब, तुम्ही शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा दाखवली आहे आणि मध्यंतरी एक वक्तव्य केलं की महायुतीने आम्हाला एक जागा सोडावी, अन्यथा आम्हाला जनतेमध्ये तोंड दाखवण्याचीही म्हणजे तोंड दाखवणंही आम्हाला जमणार नाही. कितपत तुमचा महायुतीवर भरोसा आहे की तुम्हाला ती एक जागा महायुती देणार की नाही? आता देणार की नाही, आता मागणी तर आमची आहे. आता मी राज्यसभेवर आहे, माझी राज्यसभा 2026 पर्यंत आहे, परंतु लोकांची इच्छा अशी आहे की मी लोकसभेमध्ये आलं पाहिजे. त्यामुळं कुठली जागा द्यायची, आता त्या ठिकाणी मी शिर्डी मागतोय, त्या ठिकाणी आमचे मित्र सदाशिव लोखंडे आहेत, ते शिवसेनेचे आहेत, माननीय एकनाथ शिंदेसोबत आलेले आहेत. त्यामुळं ती देण्याची अडचण कदाचित त्या यांची असू शकेल, त्याच्यातून मार्ग काढता येऊ शकेल. माझी 2 वर्षाची राज्यसभा जी आहे ती सदाशिव लोखंडेंना देऊन त्याच्यातून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करायला हरकत नाही. आरपीआयला एक तरी जागा मिळालेली असं तरी सगळ्या देशाला दिसणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं आरपीआयला फार जागा आम्ही मागत नाही आहे. जसं आता शिवसेना आणि राष्ट्रवादीची मागणी वाढलेली आहे आणि ते एवढ्या जागा मागतायत, तेवढ्या जागा मागतायत. माझ्या पक्षाला एक तरी जागा द्यायला हवी. प्रकाश आंबेडकर हातात कंट्रोल ठेवून आहेत, तर रामदास आठवलेंच्या हातातून कंट्रोल सुटलेला आहे. म्हणजे ते आता अशा अपेक्षेने बघतायत की भाजपने एक दिले तर बरं होईल, आमचं भाजपने एक दिले तर बरं होईल. ह्या दोन्हीकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? म्हणजे प्रकाश आंबेडकरकडून तुम्हाला काय शिकावं असं वाटतं की त्यांचं जे राजकीय करिअर आहे ते आता सध्या आरपीआय पेक्षा स्ट्रॉंग दिसतंय? मला असं वाटतं की ठीक आहे, स्ट्रॉंग आहे. ते बाबासाहेबांचे नातू आहेत, आमच्या गटाचे एखादे नेते आहेत आणि ते कंट्रोल ते ठेवतात, गोष्ट खरी आहे. परंतु माझं इथं काय कंट्रोल सुटलेलं आहे असं अजिबात नाही आहे. आमचे कंट्रोल आहे, आमचे संबंध सगळ्यांचे चांगले आहेत. पण आता प्रकाश आंबेडकरांचा प्रस्ताव काय महाविकास आघाडी स्वीकारला असं मला दिसत नाही आहे. आठवलेंचं मंत्रीपद एवढंच फक्त पक्षाचं उद्दिष्ट आहे, दिले असं नाही. तेवढ्याच फक्त पक्ष उरलेला आहे. माझ्या पक्षाचं नाही, माझ्या पक्षाचं भवितव्य फार मोठं आहे. माझा पक्ष देशभर वाढलेला आहे. माझा पक्ष काय असा एकदम आम्ही कच्च्या गुरुजी चेले अजिबात नाही आहोत.
आणि आमचा पक्ष जी तुम्ही जी नावं घेतली, ज्या राज्यांची नावं घेतली आठवलेजी, ज्या राज्यांची तुम्ही नावं घेतली त्यामध्ये महाराष्ट्र हे नाव नव्हतं, हे मला इकडे नमूद करावं असं वाटतं. तुम्ही जी सगळी नावं घेतली ती 7 सिस्टर मध्ये नावं घेतलेली आहेत. नाही, नाही, तिथे राजकीय अनागोंदी आहे, कोणत्याही नाही, पक्ष नाही, तिथे उभारी घेऊ नाही, शकतो. नाही, नाही, पण महाराष्ट्राचं नाव का नाही घेतलं आठवलेजींनी, की महाराष्ट्रामध्ये मी माझा पक्ष एवढा पुढे नेला? आठवले म्हणजे महाराष्ट्राचे, पण त्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्राचं नाव नाही आठवले. नाही, महाराष्ट्रामध्ये आहेच ना पक्ष. महाराष्ट्रात सांगण्याची आवश्यकता नाही आहे. नाही, मी काही सगळ्या राज्याची नावं घेतली नाही. मी नॉर्थ ईस्टची नावं घेतली. बाकीच्या सगळ्या साऊथ इंडिया, नॉर्थ इंडियामध्ये माझा पक्ष आहे, महाराष्ट्रामध्ये माझा पक्ष आहे, गावागावामध्ये माझ्या पक्षाच्या शाखा आहे. त्यामुळे आम्ही केवढे दुबळे अजिबात नाही आहोत. आम्ही ठीक आहे, आम्ही एक जागा मागतोय. आता आमच्याकडे तेवढी कॅन्डिडेट नसल्यामुळे आम्ही एक तरी जागा मागतोय. आम्ही 2 जागा मागितल्या होत्या, पण ते काही सुटण्याचं दिसत नाही आहे. त्यामुळे आमचा पक्ष दुबळा अजिबात नाही आहे. आम्ही खोळे अजिबात नाही आहोत. आमच्याजवळ बळ आहे आणि आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांची चर्चा होते तर तिथे त्यांना महायुतीमध्ये घ्यावं अशी काही लोकांची इच्छा आहे. त्यांनी महायुतीमध्ये येऊ नये अशी काही लोकांची इच्छा आहे. पण प्रकाश आंबेडकर महायुतीमध्ये जातील की नाही याबद्दल शंका आहे. हे रामदासजी, तुम्ही स्वतः एनडीएचे घटक पक्ष आहात आणि तुम्ही आंबेडकरांना मात्र स्वबळावर लढायचा सल्ला देताय, असं का? नाही ना, मग त्यांनी जावं, त्यांनी महाविकास आघाडी सोबत जावं. म्हणजे सोबत लढावं, म्हणजे त्यांना जर ते जागा देत नसतील तर त्यांनी स्वबळावर लढावं. त्यांनी नाही, हाच सल्ला तुम्ही स्वतःच्या बाबतीत का लागू करत नाही? जागा देत नसतील तर स्वबळावर लढावं, हा जो सल्ला तुम्ही प्रकाश आंबेडकरांना देत आहात तो तुम्ही स्वतःच्या बाबतीत का लागू करत नाहीये? नाही, स्वतःच्या बाबतीत म्हणजे असं करून काही फायदा नाही आहे. म्हणजे पक्ष वाढवायचा असेल तर आम्हाला एनडीए सोबत राहिलं पाहिजे. आणि अगोदरपासून मी एनडीए सोबत आहे, महायुती सोबत आहे. प्रकाश आंबेडकरांना तिथं जायचं की जायचं ना हा विषय आहे. अगोदरपासून मी महायुतीमध्ये आहेच. मी तर दरवेळी रामदास आठवले वर्ष कितीही होऊ द्या एकच आठवण सांगतात आणि एकच नारा बुलंद करतात, एकीकृत रिपब्लिकन पक्षाचा. मगाशी सुद्धा तुम्ही खंत बोलून दाखवली की कवाडे वेगळे आहेत, ते वेगळे आहेत, हे वेगळे आहेत. मात्र जर समजा सर्व आंबेडकरी चळवळीतील नेते एक होत असतील तर रामदास आठवले केंद्रीय राज्यमंत्रीपद भिरकावून टाकायला तयार आहेत का? रिपब्लिकन पक्षामध्ये वेगवेगळे गट आहे. तर उद्या सगळे एकत्र आले तर मी अनेक वेळेला सांगितलेलं आहे की माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी अध्यक्ष व्हावं. ते अनुभवी नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सगळा समाज एकत्र येऊ शकतो. तर तशा पद्धतीनं प्रकाश आंबेडकरांनी आपला प्रस्ताव स्वीकारता नाही आहे. त्यांना ऐक्याबद्दल ते तेवढे पॉझिटिव्ह नाही आहेत, कारण त्यांचं म्हणणं आहे की कधी पक्ष फुटेल सांगता येत नाही आहे. त्यामुळे जर ऐक्य होत असेल उद्या तर माझ्या मंत्रिपदाचा त्याग करण्याची आपली तयारी आहे. मंत्रिपद काही कायमच असतं असं अजिबात नाही आहे. मंत्रिपद येतात आणि जातात. त्याच्यातला कार्यकर्ता जो असतो तो कार्यकर्ता कायमचा असतो. त्याचं काम जे असतं ते कायमचं काम असतं. त्यामुळं जर ऐक्य झालं तर मी माझं मंत्रिपद सोडण्यासाठी नक्की तयार आहे. रामदासजी धन्यवाद. खूप मनमोकळेपणाने तुम्ही बोललात. अर्थात सत्ता म्हटलं की बंधनं आलीच आणि त्यातही मान्य नाही आहे रामदास आठवलेंना. मात्र पॅन्थरच्या गळ्यात सत्तेचा पट्टा जेव्हा येतो तेव्हा स्वाभाविकच त्याच्या गुरगुरण्यावर सुद्धा बंधनं येतातच येतात. जाताना सुद्धा त्यांनी एक ब्रेकिंग दिली आहे. अर्थात तसं घडेल का पुन्हा? किंतु परंतु जर तर राजकारणात विचार करावाच लागतो. जर रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट एकत्र येत असतील तर रामदास आठवले मंत्रिपद सुद्धा सोडायला तयार आहेत असं आता त्यांनी जाता जाता सांगितलं. रामदास आठवले यांची जी बेधडक वक्तव्य काही होती ती तुम्ही ऐकलेली आहे. अर्थात हा पॅन्थर असाच गुरगुरत राहावा, तसंच त्यांना बेधडकपणे झेपावत राहावं याच शुभेच्छा आपण त्यांना देऊया. विशेषतः लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आणखी एक ब्रेकिंग जी त्यांनी दिलेली की अजित पवार, एकनाथ शिंदे हे 2 मोठे पक्ष आले आणि RPI सारख्या पक्षाची कशी गोची झाली ते सुद्धा त्यांनी यात स्पष्टपणे बजावलं. ओपन फोरममध्ये इथंच थांबूया. तुम्ही पाहत राहा पुढारी न्यूज, आवाज जनतेचा. Thank you.